नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? उत्तमदास साळुंके. आपण कुठून आलात? पंचवटी, नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय सलूनचा व्यवसाय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15 जानेवारी 2010. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हे आपली देवी देवतांची साधना करायचो. आता पंचवटीमध्ये राहिलं आहे तर पंचवटीमध्ये मग सकाळी उठल्यावर आम्हाला जायचं, शेनीला जायचं, कापालेश्वरी जायचं, दुर्गादेवीला जायचं, कार्तिक स्वामीला जायचं. हे आपलं नेहमीप्रमाणे आपली भक्ती चालू होती त्याच्यामध्ये. आणि देवी देवता गणपती वगैरे नवरात्र ती पण साधना करता करता ती निर्मला देवींचं पण सहज योग ध्यानधारणा ते बी केले काही दिवस त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये काय करायची म्हणून आपण साधना केली त्याच्यामध्ये, पण काही लाभ झाला नाही त्याच्यामध्ये. संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या भक्तीत कसे आलात? माझं सलूनचं दुकान आहे सर. तिथं भक्त आले होते पुस्तक देण्यासाठी, ज्ञानगंगा. तर ते पुस्तक माझे बंधू आहे, त्यांना ती ज्ञानचर्चा वगैरे करत होते ते. आणि ज्ञानचर्चा केली, पुस्तक वगैरे ठेवले त्यांनी तिथं. आणि नंतर मग पुस्तक ठेवून निघून गेले. मग नंतर मी टाईम भेटला का मला मग पुस्तकं वाचायचो मी. ज्ञानगंगा एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं. त्याच्यानंतर मग ते पुस्तक घेण्यासाठी 5-6 पुस्तक ठेवलेले होते, ते परत घेण्यासाठी दुकानामध्ये आले भक्त. आणि मी पुस्तक ना हे 3दा वाचलं. म्हटलं तर याच्या पुढं अजून काय ज्ञान आहे तर मला तेवढं सांगावं. तर मग ते संत रामपालजी महाराजांचे अनुयायी मग घरी आले. गीता बाकीचे सद्ग्रंथ वगैरे त्यांनी खोलून दाखवले. हे ब्रह्मा विष्णू महेशचे आईवडील कोण आहे काय सगळं प्रमाणासहित दाखवलं मला त्यांनी. तर मग म्हटलं आपण हे देवी देवतांची भक्ती करून त्यांची जन्ममृत्यू मरण होतं, तर यांची भक्ती करून आपली कशी काय मुक्ती होईल. तर मग त्या भक्तांना म्हटलं का मला पण यायचं आहे म्हटलं संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्यासाठी. तर मग काय करावं लागेल. तिने आपल्याला मग आता हरियाणाला जावं लागेल म्हणे. म्हटलं ठीक आहे मी हरियाणाला पण येईल, पण मग कसं जायचं काय जायचं. त्यांनी आम्ही तिकीट काढू म्हणे, तुम्ही फक्त आमच्याकडे पैसे द्या, आम्ही तिकीट काढून आपण बरोबर जाऊ म्हणे. म्हटलं ठीक आहे चला. मग आम्ही त्या भक्तांबरोबर हरियाणाला गेलो आणि संत रामपालजी महाराजांकडून नामोपदेश घेतला. सर मला इथं आवर्जून असं विचारावंसं वाटतं की पंचवटी म्हटलं की श्रीरामाची भूमी आणि रामभक्त आज जागोजागी आपल्याला बघावेसे वाटतात. आणि यावेळेस अयोध्येमध्ये सुद्धा राम मंदिराची उभारणी झालेली आहे. आणि मग तुम्ही स्वतः पंचवटीत राहत असताना पण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले आणि त्यांनी जी काही साचर भक्ती सांगितली ती आपण करतात, तर हे कसं काय? तर सर कसं आहे, हे परमात्माची दया आहे, परमात्माची कृपा आहे. पर्वत पर्वत मैं फिरा कारण अपने राम, राम जैसे संत मिले जिन सारे सब काम. सर मी नाशिकपासून कन्याकुमारीपर्यंत आता सगळी देवी देवता त्याच्यामध्ये आता आम्ही सगळं गेलो, एवढं फिरून आलो लांब. पण देव भेटण्यासाठीच गेलो, पण देव तर कुठं भेटला नाही. तर तेच मग आपल्याला पर्वत पर्वत मैं फिरा कारण अपने राम, राम जैसे संत मिले जिन सारे सब काम. तर मला परमात्मा भेटले या ज्ञानगंगा पुस्तकच्या माध्यमातून. सर आपण ज्ञानगंगा पुस्तकामधून असं काय ज्ञान घेतलं की आपल्याला असं म्हणजे परमात्माची खोज आपली पूर्ण झाली? ज्ञानगंगा पुस्तकमध्ये आपल्या पवित्र सद्ग्रंथाचं गूढ रहस्य प्रमाणासहित संत रामपालजी महाराजांनी दिलेलं आहे. हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील कोण आहे, त्यांची उत्पत्ती कशी झालेली आहे, त्यांचं आयुष्य किती आहे, सर्वात पहिले आपण जीव आत्मा कशी उत्पन्न झालो, कुठं राहत होतो, कुठून आलो, या काळाच्या लोकांमध्ये कसं फसलो आहे, आणि परत आपल्याला आपल्या निजगर सतलोकामध्ये जाण्यासाठी तर पूर्ण परमेश्वर कबीर साहेबांची संत रामपालजी महाराज शास्त्रानुकूल सद्भक्ती देता. ती भक्ती केल्यानंतरच आपण या मोक्षाचा मार्ग आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सर याचा अर्थ असा तर नाही ना की संत रामपालजी महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती सोडत आहेत? संत रामपालजी महाराज ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती सोडत नाही आहे. यांचे आपल्याला जे ब्रह्मा विष्णू महेश दुर्गादेवी गणपती यांचे आपल्याला
जे ऋण आहे आपल्यावर त्यांचे मूळ मंत्र देत आहे आपल्याला, आणि ते मूळ मंत्र संत रामपालजी महाराज देत आहे. तर त्यांची भक्ती सोडत नाही, तर आपण त्यांची शास्त्रानुकूल साधना करतोय आपण त्यांची. सर, आज महाराष्ट्र म्हटलं तर साधू संतांची भूमी आहे. येथे बरेच मोठे साधू संत होऊन गेलेले आहेत. संत ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम आहेत, नामदेव आहेत. हे साधू संत होऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आता वारकरी संप्रदायसुद्धा या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत. त्यांच्या ठिकाणीसुद्धा आज महंत आहेत, संत आहेत. हे सगळे संतसुद्धा ह्या देवीदेवतांची पूजा साधकाला सांगतच आहेत. तर संत रामपालजी महाराज असं वेगळं काय ज्ञान देत आहेत? आज जेवढे बी भारतामध्ये जेवढे साधू संत जे आहे, ह्या बाकीच्यांकडं साधू संतांकडं सद्ज्ञान नाही. त्यांच्याकडं सद्ज्ञान पूर्ण विश्वमध्ये, पूर्ण ब्रह्मांडामध्ये, 21 ब्रह्मांडामध्ये सद्ज्ञान फक्त संत रामपालजी महाराजांकडे. संत रामपालजी महाराजांनी 2012मध्ये सर्व नकली संतांना चॅलेंज केलं होतं का तुमच्याकडं जर ज्ञान असेल तर या ज्ञान चर्चा करा माझ्याबरोबर. तुमचं ज्ञान जर सत असेल तर मी तुमचा अनुयायी पण बनाल. पण हे बाकीचे कोणी धर्मगुरू आले नाही, काही नाही, त्यांच्याकडे ज्ञानच नाही आहे. ते संत रामपालजी महाराज समोर येऊ शकत नाही. ते तर संत रामपालजी महाराज भगवद्गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब, कबीर सागर सर्व पवित्र सद्ग्रंथाच्या आधारे ज्ञान देत आहे. तर संत रामपालजी महाराज जे साधना देत आहे ते पूर्ण परमेश्वर कबीर साहेबांची जी साधना देत आहे, जे बाकीचे संतांकडे जी साधनाच नाही त्यांच्याकडं काही, तर ती संत रामपालजी महाराज साधना देत आहे, पूर्ण प्रमाणासहित देत आहे, सगळे पवित्र सद्ग्रंथाच्या आधारे. आणि त्यानुसार जर भक्ती केली तर साधकाला त्याचा लाभ पण होतो आणि भक्तांचे येणारे संकट बी परमात्मा दूर करता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे एकमेव असे संत आहेत जे शास्त्रोक्त भक्ती साधकाला देतात आणि ज्या काही गुरुमंत्र देतात त्या मंत्राच्या जोरावर आणि शास्त्रोक्त भक्तीमुळे साधकाला लाभ होतात. तर अशा प्रकारचे लाभ आपल्याला किंवा आपल्या परिवाराला काही झाले आहेत का? हो सर, मला पण या पद्धतीचे लाभ झालेले आहे. आणि सर्वात पहिले मला या भक्ती मार्गामध्ये मोक्षचा मार्ग मिळालेला, परमात्मा स्वरूप मला परमेश्वर मिळालेले या भक्ती मार्गामध्ये. मला परमात्माने जे आज मी आपल्यासमोर पण उभं आहे, तर परमात्माच्या कृपेनेच मी आपल्यासमोर आज उभं आहे आणि इंटरव्ह्यू देतो आहे. मी पण 2018मध्ये मला ब्रेन ट्यूमर तर पॅरेलाइस वगैरे मला झाला होता, पण मला परमात्माच्या कृपेने आज एकदम व्यवस्थित आहे. परमात्माची दया केली मला का मी 11 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. माझा डावा हात, डावा पाय आणि माझं तोंड पण वाकडं झालं होतं. तर परमात्माची प्रार्थना केली परमात्माला माझ्या घरच्यांनी, तर परमात्माने दया केली का आज मी एकदम व्यवस्थित ठीक आहे. आणि आज परमात्माच्या कृपेने घर पण झालं स्वतःचं, मोटारसायकली वगैरे पण झाल्या, गाड्या वगैरे पण दिल्या परमात्माने, आणि मुलासाठी पण दुकान पण झालं मुलासाठी पण. तर हे सर्व जे मी करू शकत नाही ते परमात्माच्या दयाने सर्व मिळालं आहे मला. सर, आता तुम्ही उल्लेख केला की परमात्मा संत रामपालजी महाराजांना आपण परमात्मा संबोधतायत आणि त्यांच्या दयेने आपल्याला पॅरालिसिसच्या रोगातून आपली मुक्तता झाली, आपली सुटका झाली. ते कशा प्रकारे झाले म्हटलं, आपण कसं सांगू शकाल की हे केवळ संत रामपालजी महाराजांमुळेच झालं? काय, दवा तर काम करतेच, पण दवाबरोबर आहे ना परमात्माची दुवा पण पाहिजे त्याच्याबरोबर. तर मला जो पॅरालिसचा जो अटॅक आला होता, एक हात, डावा हात, डावा पाय पूर्ण निकामी झाला होता. तर मला घरचे बी घाबरून गेले. मग घरचे घाबरून गेले, मग दवाखान्यामध्ये MD डॉक्टरकडे नेलं. मग तिथं MD डॉक्टरमध्ये मग तिथं ICUमध्ये ॲडमिट केलं तिथं. तर घरचे बी घाबरून गेले. आता ट्रीटमेंट चालू केली सगळं. मग सोनोग्राफी वगैरे काय CT स्कॅन वगैरे सगळे फोटो वगैरे काढले. मग ते मेंदूमध्ये बारीक गाठी पण होते त्याच्यामध्ये. तर पॅरालिसचा अटॅक होतात डॉक्टर म्हणे. मग घरचे पण आता परिस्थिती पण नाजूक, त्या टायमाला पैसे पण ॲडजस्ट करायचे वगैरे, घरच्यांना बी अजून टेन्शन. मग घरच्यांनी मग प्रार्थना लावली संत रामपालजी महाराजांना. तर मग संत रामपालजी महाराजांनी
सांगितलं परमात्मा दया करतील, तरी पण डॉक्टर म्हटले ते का टाईम लागेल, पण परमात्माच्या कृपेने 11 दिवसामध्ये परमात्माने मला तिथून बरं केलं मला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ झाले. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले मित्र आहेत, आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघत आहेत, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? जसं मला अनुभव भेटला आहे जसे मला परमात्मा बी भेटले, रामस्वरूप परमात्माचे स्वरूप संत रामपालजी महाराज. तर जे बी मला बघताय त्यांनी पण संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये या, आपल्याला पण लाभ भेटल, मोक्ष पण भेटल, येणारे संकट पण दूर होईल, याच्यामध्ये आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व प्रकारची प्रगती पण होईल, येणारे संकट पण दूर करतील परमेश्वर. तर आपण पण त्याचा लाभ घ्या, ज्ञान समजून घ्या, ज्ञानगंगा पुस्तक वाचा, यूट्यूब चॅनलवर बघा, अजून बरेचसे पुस्तके आपण ते बी बघू शकता. आणि या भक्ती मार्गामध्ये लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांकडून नाम उपदेश घेऊन त्याचा लाभ घ्या. सर, जसं तुम्ही आज साधकांना आवाहन करत आहात की साधकाने एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे समजून घेतलं पाहिजे, ते जे आज समाजाला ज्ञान देत आहेत ते समजून घेऊन त्यांच्याकडनं गुरुउपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. या भावनेतनं जर एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुउपदेश घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची दीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांकडून नाम उपदेश घेण्यासाठी आपण जे बघताय आत्ता इंटरव्ह्यू, ह्याच्याखाली लाईन चालते, नंबर लागतं आहे, नंबर येत आहे, त्याच्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि भारतामध्ये 500 नामदान सेंटरच्या जास्त नामदान सेंटर आहे, 500च्या पुढे आहे. तर आपण जवळच्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करून तिथं नाम उपदेश घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची 500च्या वर आज पूर्ण जगभरात नामदान केंद्र आहेत आणि जर साधकाने ह्या नंबरवर जर फोन केला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती भेटते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाम उपदेश घेण्यासाठी साधकाला याच्यामध्ये 1 रुपया पण खर्च येत नाही. नाम उपदेश घेतल्यानंतर त्यांना सामुग्री फ्रीमध्ये दिल्या जाते, त्याच्यामध्ये 1 रुपया पण खर्च येत नाही, फ्री ऑफ कॉस्ट राहते त्याच्यामध्ये. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.